what a computer is. A generic task. Physical task. And computer? Computer can perform multiple tasks. It is not only used for calculation. We can also watch videos, or we can play games, or many other tasks we can perform. Right. Video. Anybody else? The videos you can watch on TV also. Whether TV is a computer? Now everything is computerized, that is different part. But prior to that computer, there were televisions. Means in India, when you think of television transmission, it started in the 80s. That time computers were not there. And black and white also started much back. So you cannot say that video means there is a see सगळ्यात मोठा गैरसमज काय आहे की कॉम्प्युटरला स्क्रीन असतो. दिस इज द बिगेस्ट व्हॉट वी कॅन से इल्युजन की कॉम्प्युटरला स्क्रीन असतो. हे मोठं इल्युजन आहे. आणि तो पूर्वी CRT, मग आता LCD स्क्रीन असायची गरज नाही कम्प्युटरला. तर कम्प्युटरमध्ये अगदी खूप खूप खोलात गेलं तर त्याच्यापेक्षा आता म्हणजे सेमीकंडक्टर आपण गेटच्या आत जाणार नाही. लॉजिक गेट परत आपण जाऊ. लॉजिक गेट त्याच्यात लॉजिक गेट कसं चालतं अनएंडिंग ती जर्नी होईल, ते नको आहे. तर कॉम्प्युटर नेमका काय आहे? नेमका एक तुम्ही असा लिसन व्हेरी केअरफुली. एक असा बॉक्स तुम्ही काढला. आता स्क्रीन हा कीबोर्ड हे कॉम्प्युटर मधले ऍडव्हान्स फीचर्स आहेत, फॅन्सी आयटम्स आहेत. एका अर्थानं अगदी कमीत कमी आता प्रचंड समृद्धी आली असल्यामुळे त्या समृद्धीशी निगडीत आजार हे वाढायला लागल्यामुळं नवीन एक कन्सेप्ट आहे मिनिमलायझेशन. तुम्ही कुठं ऐकलं असेल तर म्हणजे वेळ जात नाही म्हणून काय त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न नाही. मिनिमलायझेशन व्हॉट इज मिनिमलायझेशन? काय मिनिमलायझेशन? गुगल सर्च करा. ते अगदी साधं राहायचं. कमीत कमी ॲडव्हान्स्ड गोष्टी वापरायच्या. तसं आपण मिनिमलायझेशन कम्प्युटर अप्लाय केलं. हे नको, स्क्रीन नको, माऊस नको. पूर्वी माऊस अलीकडचा आहे, पूर्वी माऊस नव्हता. पूर्वी माऊस असला कम्प्युटर खूप भारी वाटायचा. पूर्वी कीबोर्ड होता. टच स्क्रीनच्या ऐवजी पूर्वी लाईट पेन स्ट्रोक म्हणून होते. तो खूप ॲडव्हान्स्ड कन्सेप्ट आहे. तो तिथपर्यंत सोडू आपण. CRT होता तेव्हा, LCD नव्हता. म्हणजे LCD सेन्स करतो, CRT सेन्स करायचा नाही. तर CRT वरून ते खूप वेळात मिळेल तर सांगेन. ते नको. तर माऊस नको, कीबोर्ड नको, स्क्रीन नको. त्या आपण म्हणतो चैनीच्या गोष्टी. मिनिमलायझेशन करताना आपण चैनीच्या गोष्टी बाजूला टाकतो. एक 25 वर्षापूर्वी आपल्या हॉस्टेलमध्ये फॅन नव्हते. फॅन नाही हे आपला पटतच नाही. अगदी साधं एक 4 भिंती, बेसिक लाईट. त्याच्यानं म्हणजे की ज्यामुळं माझं जीवन सुखकर होईल, ठीक आहे, पण त्या नसल्या तरी माझं काही फार अडणार नाही आहे. अशा गोष्टी कट करत जायचं. असं कट करत एवढं असलं की तो कॉम्प्युटर झाला. लक्षात आर यू गेटिंग माय क्वेश्चन? म्हणजे असं एक मशीन की ज्यामध्ये एवढं असलंच पाहिजे. एवढं असेल तर तो कॉम्प्युटर आहे, ते नसेल तर तो कॉम्प्युटर नाही. म्हणजे
माणूस जिवंत आहे म्हणजे काय, तर हृदय चाललं पाहिजे, ते चालतंय तर तो जिवंत आहे, आता तो जिवंत नाही. तसं तेवढं हे पाहिजे तर तो कॉम्प्युटर, हे नसेल तर तो नॉन कॉम्प्युटर सिस्टम. असं काय आहे कम्प्युटर, काय काय पाहिजे कम्प्युटरला? CPU. आता हे हे पण आता कसं झालं, आपण हे आपण आपल्या पूर्वी माहिती आहे आणि ते आपण अनलर्न करू शकत नाही, म्हणून आपण ते उत्तर दिलं CPU. आता तुम्ही ठीक आहे, आपण प्रत्येकाच्या खोलात जायला नको, CPU जर का म्हणलं आपण, तर CPU म्हणजे आता सो व्हॉट यू से दॅट ॲज यू answer something, we corner up there and start probing what is CPU, Central Processing Unit. म्हणजे काय, नेमकं काय, त्यात काय आहे, म्हणजे आता कशाला CPU म्हणायचं, इथं आपण अतिशय परफेक्ट आलो. आणि आपले मायक्रोप्रोसेसर म्हणजे CPU थोडक्यात जे आपण 80 शिकतो एक CPUच आहे. तर CPU म्हणजे काय? मेमरी ALU आणि कंट्रोल युनिट. आता ते पुन्हा काय, तेच परत खोलायचं आहे. पण आता आपण असं करू की CPU ला बाहेर काय असतं? नाही काय असतं? बाहेर बाहेर CPU च्या बाहेर काय असतात? पिन्स असतात. अगदी 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 लेमॅन सांगतोय मी. एवढं सोपं चर्चा तुम्ही जगामध्ये अजून व्हिडिओ काढून बघा, असा उपलब्ध होणार नाही तुम्हाला. CPU ला काय आहे? पिन्स आहेत, बरोबर? लक्षात आलं? म्हणजे आता 8085 मी जे शिकवतो, तर आता 12वी सायन्सला कोण होतं, 12वी व्होकेशनला कोण होतं, ते बघितले, त्याला 40 पिनचा CPU येतो, बरोबर आहे? 40 पिनचा CPU. मी 40 आणि त्याला एक समूह त्या काळात का केलं माहित नाही, आता त्या चर्चेला अर्थ नाही का, तो CPU बंद झालाय प्रोडक्शन म्हणून. म्हणजे आता तुम्ही 12वीला काय त्याचे मार्क ग्रेड पकडण्यासाठी तेवढ्या खोल अभ्यास केला नसेल, पण 70च्या दशकामध्ये 8085चं ॲड्रेस डेटा बस कॉमन होती, मल्टिप्लेक्स बस, ते कळायचंच नाही, म्हणून मी तेवढ्या गोष्टी काढून टाकल्या आणि एकदम सोपा CPU केलाय. CPU ला काय असतात? पिन्स आहेत, त्या इनपुट पिन आहेत किंवा आउटपुट पिन असतात, किंवा काही बायडायरेक्शनल आहेत, आणि अर्थात त्याला सप्लाय लागतो. CPU ला सप्लाय पाहिजे. एक 5 व्होल्ट, एक ग्राउंड, डिजिटल आहे सगळं. 5 व्होल्ट म्हणजे लॉजिक 1, ग्राउंड किंवा 0 म्हणजे लॉजिक 0. 2 पिन सप्लायच्या झाल्या. त्यानंतर त्याला कुठल्या पिन्स आहेत? ॲड्रेस पिन्स आहेत, डेटा पिन्स आहेत, कंट्रोल पिन्स रीड अँड राईट आहे, त्याला एक हार्ड सारखं क्लॉक आहे, आणि एक रिसेट आहे, सुरुवात करायला पाहिजे, नाहीतर तो भरकटेल. म्हणजे आता आपण ते लकीली त्याला इथं CPU सांगितलं नसतं, आपण चर्चा जास्त लांबली असते काही का. तर आता याला काय आहे? पिन, एकूण त्याला पिन्स आहेत, किती आपण नंतर मोजूया. एक आहे सप्लाय पिन 5 व्होल्टची, 5 व्होल्ट सप्लाय जोडायचा, त्याच्या आता खोलात जायला नको. एक त्याला DC सप्लाय जोडायचा 5 व्होल्ट ग्राउंड. त्यानंतर आहेत ॲड्रेस लाईन्स 16, A15, आणि ते आपलं कन्व्हेन्शन आहे कॉम्प्युटरमध्ये, आपण 0 पासून काउंटिंग सुरू करू. 16 ॲड्रेस आहे, म्हणजे ॲड्रेस लाईन्स आपण A0 to A15 ॲड्रेस लाईन्स आहेत, आणि कंट्रोल लाईन्स आहेत, रीड अँड राईट, त्या आउटपुट आहेत. आणि बऱ्याचदा लॉजिक लो म्हणजे ऍक्टिव्ह, असे कन्व्हेन्शन आहे बऱ्याच ठिकाणी, ऍक्टिव्ह लो म्हणून रीड बार राईट बार आहे, आणि 8 डेटा लाईन्स आहेत, त्या बाय डायरेक्शन आहे सगळं. ॲज यू प्रोसीड एव्हरीथिंग विल नो. एक आहे क्लॉक, ज्याच्यावर कॉम्प्युटर चालतो, हार्ड, म्हणजे अगदी एक खूपच रूढ आहे पण आवश्यक आहे. आणि एक आहे रिसेट इन बार, कॉम्प्युटर सुरू होतो, सुरू होतो. पण CPU मध्ये नेमकं काय करतो? What CPU exactly does is a major question. What is exactly done by CPUs? Can you elaborate? CPU काय करतो? आता
समजा आता तुम्हाला विचार, तुम्ही इथं रोज काय करता? येतो, इकडे चहा पाणी घेतो, टाइमपास करतो, व्हॉट्सअप बघतो, थोडं यूट्यूब बघतो, फेसबुक इकडे तिकडे, इन्स्टा बघतो, वर्गात आल्यासारखं करतो, थोडंफार स्क्रीनकडे बघतो, विचार डोक्यात वेळा करतो, पुन्हा परत जातो. नेमकं तुम्ही काय काय करता? वेळ आहे, वेळ गेला पाहिजे, काय काय तुम्ही काहीतरी करत असता. तसं CPU काय करतो हा प्रश्न विचारला तर काय उत्तर देईल? तुम्हाला कुणी सांगितलंय जे तुम्ही करता ते तुम्ही दिवसभर उठल्यापासून जे काही करता ते तुम्हाला कुणी सांगितलंय? ते तुम्ही का आपोआप कसं करता? कशामुळं? CPU काय करतो? CPU चालू केला, CPUचं काम काय? Start the computer to load the information. ही खूप खूप पुढच्या गोष्टी बोललो आहे. आता CPU म्हणजे काय? त्याला काय? CPU ला आउटपुट पिन्स आहेत. आता बघा, आता मिनिमलायझेशन हे विचार करता करता एक क्लॉक आहे CPU ला. तर क्लॉक कसा करताय की एक तुम्हाला सांगतो मी, आता हे कळणार नाही किंवा हे सुचायला खूप वेळ लागेल, तेवढा आपण वेळ देऊ शकत नाही. 3 क्लॉक सायकल एक सायकल आहे. एक म्हणजे आता मी एक श्वास घेतो, एक श्वास मी घेतो पूर्णपणे, 1 सायकल पूर्ण होतो माझं, तर 1 ब्रिदिंग सायकल. तर अशा माझ्या एक 10 ब्रिदिंग सायकल म्हणजे माझा एक ॲक्टिव्हिटी पिरियड म्हणतो मी. तसं कॉम्प्युटर CPU काय करतो, त्याला 3 क्लॉक सायकल. क्लॉक म्हणजे क्लॉक गोज लो, रिमेन्स लो, बिकम्स हाय, गोज लो. म्हणजे क्लॉक ही अशी असते की जी इनपुट दिलेलं आहे CPU ला. माझा हार्ट समजा तसं असं म्हणता मी काढले टेन्शन. हे का काढले तर हा पिरियड खूप कमी आहे त्यामध्ये इतकं, म्हणून त्या दृष्टीने काढले. तर ही एक क्लॉक सायकल झाली, एक क्लॉक सायकल. अशा 3 क्लॉक सायकल म्हणजे CPUचं एक बस सायकल झालं. त्या बस सायकलमध्ये CPU ॲक्टिव्हिटी करतो काहीतरी एका बस सायकलमध्ये. तर CPU काय ॲक्टिव्हिटी करू शकतो, त्याला आहे काय करण्यासारखं? समजा एक कुठंतरी एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही आर्मलेस, तुमच्याकडे शस्त्र कुठलं नाही आहे आणि तुम्हाला कोणीतरी अपडेट केलं, एका कुठंतरी परिस्थिती अशी अतिशय बिकट परिस्थिती उद्भवते, तुम्हाला एखादा अपडेट अपहरण केलं तुमचं आणि तो आहे तुम्हाला चिडवतोय, तर तुम्ही चिडला प्रचंड असं. मग तू म्हणे आता चिडला, तुम्ही काय करू शकता? बाकी तुमच्याकडे काही नाही आहे, कुठलं टूल नाही, काय नाही, फक्त आणि शस्त्र नाही आहे. ओरडू शकता आणि तो लांब आहे, काय हातानं कुठेतरी हे बुक्या मार, हे एवढंच करू शकता. भिंतीवर कुठं दगड, बुक्या मार, डोका आपट, बरोबर. म्हणजे तुम्ही काय करू शकता म्हणजे तुमचे, किंवा असं रागानं बघायचं त्याच्याकडं. तुम्ही करण्यासारखं काय आहे तो सायकल ऐकता, काही ते बोलता. म्हणजे आयदर यू कॅन आउटपुट समथिंग और यू कॅन इनपुट समथिंग. याच्या पलीकडे काहीच नाही ना. तुम्ही फॉर अन एक्सटिरियर वर्ल्ड व्हॉट यू आर, यू आयदर कम्युनिकेट विथ देम समथिंग और यू टॉक और यू लिसन. तसं CPU काय करेल? CPU काय करू शकतो? आता एका बस सायकलमध्ये तो काय करू शकतो? कुठल्या लाईन्स आहेत त्याच्याकडं? ॲड्रेस लाईन्स आहेत, डेटा लाईन्स आहेत, कंट्रोल लाईन्स आहेत. काय करू शकतो तो?
काहीतरी आउटपुट द्यायचं, ते कुठेतरी स्टोअर करा म्हणायचं, किंवा कुठेतरी लोकेशन सिलेक्ट करायचं आणि तिथनं रीड करायचं. सो CPU can activate or initiate either a read cycle or write cycle. What is the read cycle? It needs to specify the address from where to read. तो ॲड्रेस त्याला आला पाहिजे. तो ॲड्रेस आला त्या ठिकाणी काय जे बाहेर आली अशी पाहिजे सीपीयूच्या, की त्या ठिकाणी काय आहे ते आपोआप इथं आलं पाहिजे जे सीपीयूला मिळालं. आणि सीपीयू राईट करत असेल तर त्याला कुठं राईट करायचं आहे तो ॲड्रेस इथं ठेवेल, काय राईट करायचं इथं ठेवेल आणि राईट बॅक टू. म्हणजे मी समजा आता मला सांगायचं की तू लिहून घे, मग तू लिहून घे म्हणजे काय, तू लिहून घे पुढे झालं का नाही का, मी आता म्हणलं तू सांग म्हणलं. आता तुम्ही इथे 50 लोक आहे, मी एखादा पॉईंट मी ॲड्रेस आय एम ॲड्रेसिंग वन लोकेशन अँड आय टेल यू टेल मी नाव. तो बोलला का नाही. आता मी त्याला म्हणलं यू राईट डाऊन. म्हणजे अगदी इतक्या सोपं मी तुम्हाला सांगतोय की असं कुठेच उपलब्ध नाही. मी त्याला म्हणालो यू टेल मी, तर तो काय करेल, काय ते सांगायला चालू करेल. आता त्याला मी म्हटलं यू राईट डाऊन, काय करेल तो, काय त्याच्यासोबत काय अडचण आहे. मी काय म्हणालो यू टेल मी, तर तो लगेच उठून काय सांगेल की यू आर युजलेस, यू आर नॉट, यू आर किलिंग माय टाइम अँड आय लाईक दॅट. उलटे मी म्हणालो तुला यू टेक डाऊन असं म्हणालो, तर त्याची अडचण काय झाली आता, काय यू सेड समथिंग विच सीम्स टू बी राईट. काय काय तुम्ही सांगा काय म्हणला. हां नाही नाही नाही, एका वेळेस नाही, एका वेळेस एक झाला. आता पुन्हा मी परत सांगितलं, तो तुमचा मुद्दा बरोबर आहे, एका वेळी 2 सायकल होऊ शकत नाही. हां तर त्याला मी यू टेल म्हणल्यावर तो सांगतो, पण यू टेक डाऊन म्हणल्यावर तो टेक डाऊन करू शकत नाही का. इन्स्ट्रक्शन काय हां काय मीन्स एक्झॅक्टली ना वेन आय से यू टेल म्हणजे रीड सायकल मला काय सांगायला लागतं. फॉर रीड सायकल आय हॅव टू आयडेंटिफाय द लोकेशन फ्रॉम वेअर टू रीड अँड डेटा इज विथ हिम, ही टेल्स मी. पण वेन फॉर राईट सायकल I have to tell you write and what you take down that I am a useless fellow. Then he will write that I am a useless fellow. Right? Are you getting me? So for writing, CPU has to supply address as well as data, and for reading, he has to only supply address. Is it right? Read cycle, write cycle. So in a given bus cycle, CPU can perform either a read cycle or write cycle. Now, how it will start? Will it start with the read cycle or write cycle? Why not write cycle? Go, okay. He says that CPU start with read cycle. What is the question to be answered? No. I say when I make the CPU on and it is reset, so it starts first bus cycle. म्हणजे मी उठल्यानंतर काय करतो, व्हॉट्सअप काय मला कोणी शिवाय ते बघतो. तसं CPU सुरू झालेलं काय करणार, फर्स्ट सायकल रीड सायकल. मग रीड सायकल मग कुठलं रीड सायकल. आज तुम्ही लेक्चर संपलं, तुम्ही जाणार आहे, कुठं जाणार आहे, ते लोकेशन तुम्हाला कसं सुचतं बरं. आता मी कॅन्टीनला जाणार आहे, मी आता लॅबला जाणार आहे, मी आता घरी जाणार आहे. तर काय ती जी ॲक्शन होते त्याच्याकरता कुठं जायचं आहे हे तुमच्या डोक्यात कुठेतरी स्टोअर केलं, तिथंच तुम्ही जाता. मग आता सीपीयूनं सुरू झाल्या रीड सायकल करायचं. कुठनं रीड करायचं, तर कुठून किती बिट सिलेक्ट करायचे त्याला रीड सायकल करता. 16 बिट्स, ॲड्रेस 16 बिट्स आहे. म्हणजे टू इनिशिएट अ रीड सायकल a 16-bit number must come on the address lines. मग तो बाहेर ह्याला मी काही विचारलं, तो बोलतोय म्हणजे ते आतमध्ये स्टोअर आहे, तो बोलतोय. तर सीपीयूच्या ॲड्रेस रीड सायकलला सीपीयूच्या ॲड्रेस लाईनवर ॲड्रेस येणार. तू कुठे येणार, त्याच्याकरता सीपीयू मध्ये काय पाहिजे, ॲटलिस्ट ॲड्रेस रजिस्टर पाहिजे.
आणि सुरुवातीला तो ॲड्रेस रजिस्टर काय झाला पाहिजे, एक नाही मल्टिपल ऑब्जेक्ट चालू शकतात. सुरुवातीला CPU चालू केल्या केल्या तो आपोआप 0 झाला पाहिजे. सो आफ्टर रिसेट there is a register specific called as program counter. It becomes 0. Program counter is 16-bit register. It gets initialized to 0 when it is reset. So the first cycle is address comes out from program counter and the read cycle. So CPU makes read bar low. म्हणजे प्रत्येक बस सायकल CPU काय करतो, रीड सायकल असेल ॲड्रेस टाकतो, रीड बार लो करतो. राईट सायकल असेल ॲड्रेस टाकतो, डेटा टाकतो, राईट बार लो करतो. लेक्चर आहे का, लेक्चर आहे, ओके ओके. I'm eating time. I think we stop here. Next time we continue.